मकर राशी 1 फेब्रुवारी पौर्णिमेला गोड बातमी पक्की आहे. मकर राशीच्या जातकांनो, तुमची राशी पृथ्वी तत्वाशी असून तुमचा स्वामी साक्षात कर्माचा न्याय करणारा शनिदेव आहे. म्हणूनच तुमच्याकडे प्रचंड चिकाटी आणि संयम आहे. पण गेल्या काही काळापासून तुमच्या संयमाची जणू अग्निपरीक्षाच सुरू होती. तुम्ही ज्यांच्यासाठी स्वतःचे आयुष्य झिजवले, ज्यांच्यासाठी रक्ताचे पाणी केले, त्यांनीच ऐनवेळी तुमच्या पाठीत खंजीर खुपसला. तुमच्या प्रामाणिकपणाची समाजाने कधीच किंमत केली नाही. उलट तुमच्या चांगुलपणाचा लोकांनी गैरफायदा घेतला आणि स्वाभिमानाला लागलेली जखम तुम्ही सहन केली आहे. त्या प्रत्येक अश्रूचा हिशोब आता विधाता पूर्ण करणार आहे. ग्रहांची स्थिती आता अशा काही विलक्षण पद्धतीने बदलत आहे की 1 फेब्रुवारीची ही पौर्णिमा तुमच्यासाठी मकर राशीसाठी वरदान ठरणार आहे. चंद्राचे भ्रमण आणि शनीची बदललेली चाल तुमच्या आयुष्यातील निराशेचे ढग कायमचे दूर करण्यासाठी सज्ज झाली आहे. या परिवर्तनाचे स्वागत करण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये तुमची भक्ती व्यक्त करा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तुमच्या आयुष्यात सध्याच्या अनेक समस्या असतील, ज्यांनी तुम्हाला भावनिक आणि सामाजिकदृष्ट्या पूर्णपणे उद्ध्वस्त केले आहे. कदाचित तुमच्या घरात सतत वादाचे वातावरण असेल किंवा तुमच्या शब्दाला कुटुंबात किंमत उरली नसेल. मकर राशीचे लोक खूप स्वाभिमानी असतात. त्यांना कोणासमोरही हात पसरणे आवडत नाही. पण परिस्थितीने तुम्हाला अनेकदा अगदी व्याकुळ केलं होतं. तुम्ही ज्याच्यावर सर्वात जास्त विश्वास ठेवला त्यांनीच तुमच्या गरिबीची किंवा तुमच्या कठीण काळाची थट्टा केली. हा जो मानसिक छळ आणि सततची भीती तुम्ही सहन केली आहे, त्या प्रत्येक अन्यायाचा निवारा आता काळ करणार आहे. तुमच्या कुंडलीतील ग्रहांची चाल आता अशा प्रकारे पालटत आहे की तुमचे शत्रू आणि तुमचे वाईट चिंतणारे लोक आता तुमच्या यशाचे साधे साक्षीदार होण्याच्या लायकीचे राहणार नाहीत. बाप्पा तुम्हाला अशी प्रचंड आंतरिक शक्ती देणार आहे की तुम्ही पुन्हा एकदा खंबीरपणे उभे राहाल. 1 फेब्रुवारीची ही माघ पौर्णिमा हे सिद्ध करत आहे की तुमच्या कष्टाचा घडा आता भरला असून फळ मिळण्याची वेळ आता आली आहे. या परिवर्तनासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आयुष्यात अनेकदा आपल्याला वाटते की आपण या जगाच्या गर्दीत एकाकी पडलो आहोत. मकर राशीच्या जातकांनो, सध्या असेच वाटत असेल की माझे अस्तित्व किंवा राबण्याची जी माझी शक्ती आहे ती चोरली आहे का? मी सर्वांसाठी इतके करूनही माझ्या वाट्याला कायम उपेक्षाच का येते? पण लक्षात ठेवा मित्रांनो, साक्षात परमेश्वराचा आशीर्वाद आता तुमच्या पाठीशी आहे. येणारा हा पौर्णिमेचा काळ तुमच्या कर्माचा शुभ निकाल घेऊन येत आहे. तुम्ही अनेकदा देवाला रडून विचारले असेल की देवा, माझ्याच वाट्याला इतकी कठीण परीक्षा का? पण तुमच्यातील ती चिकाटी आणि ती सहनशीलता तुम्हाला आज इथपर्यंत घेऊन आली आहे. जगाने तुम्हाला दुर्लक्ष केले असले तरी विधात्याने तुम्हाला भविष्यातील एका मोठ्या आनंदासाठी तयार केले आहे. तुमच्या मनातील अकारण वाटणारी भीती, रात्रीची अस्वस्थता आणि भविष्याची गोड चिंता आता कायमची संपणार आहे. ग्रहांच्या शक्तीचा हा अद्भुत परिणाम असा आहे की जेव्हा खऱ्या भक्तावर अन्याय होतो तेव्हा संपूर्ण ब्रह्मांड त्याला न्याय देण्यासाठी एकत्र येते. मकर राशीसाठी हा काळ अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचा आहे. मकर राशीच्या मित्रांनो, 1 फेब्रुवारीला होणारे चंद्राचे पूर्णत्व तुमच्या जीवनातील अपूर्ण गोष्टी पूर्ण करण्यासाठी येत आहे. तुमच्या राशीचे वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही कष्टाला घाबरत नाही, पण जेव्हा नशिबाची साथ नसते तेव्हा मेहनतही व्यर्थ जाते. आता तुमच्या प्रगतीच्या आड येणारे सर्व अदृश्य अडथळे दूर होणार आहेत. समाजात जो मान सन्मान तुम्हाला मिळायला हवा होता, जो
आदर तुमच्यापासून हिरावून घेतला गेला होता तो आता सन्मानाने तुम्हाला परत मिळेल. लोक तुमच्याकडे सल्ल्यासाठी येतील आणि तुमच्या बुद्धिमत्तेचे कौतुक करतील. हे सर्व घडत असताना स्वतःला शांत ठेवा आणि बाप्पाचे मनापासून आभार माना. तुम्ही या जगात एकटे नाही आहात. मकर राशीचे लोक खूप प्रामाणिक असतात, पण याच गुणामुळे स्वार्थी लोकांनी तुमचा वारंवार उपयोग करून घेतला. मकर राशीच्या मित्रांनो, परिस्थितीच्या फेऱ्यात सापडल्यामुळे तुमच्या पाठीमागे झालेल्या कारस्थानामुळे तुम्ही मनातून खूप दुखावले गेला होता. तुमच्या घरातील आनंद जणू हरवून गेला होता. शनी ग्रहाचे शुभ संक्रमण आणि माघ पौर्णिमेचे चांदणे तुमच्या जीवनात एक नवा प्रकाश घेऊन येईल. तुमच्या घरामध्ये जे काही कौटुंबिक तणाव होते, जे काही गैरसमज होते किंवा जुन्या नात्याचे विखुरलेले धागे होते, ते आता बाप्पाच्या कृपेने विणले जाणार आहेत. स्वतःच्या अस्तित्वासाठी चाललेला लढा असो किंवा मुलांच्या भविष्याची चिंता, बाप्पा या सर्व प्रश्नांना आता सकारात्मक उत्तर देणार आहेत. ही वेळ केवळ बदलाची नाही, तर ती स्वतःला पुन्हा नव्याने सिद्ध करण्याची आहे. या परिवर्तनासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमच्या लाडक्या आराध्य देवतेचे नाव लिहून आशीर्वाद मिळवा. मित्रांनो, व्हिडिओला एक लाईक करा आणि हाईप बटन देखील दाबायला विसरू नका. तुमच्या आयुष्यातील कठीणातील कठीण काळ तुम्हाला खूप मोठे धडे देऊन गेला. संकटाच्या काळात कोण सावलीसारखे उभे राहिले आणि कोण वाऱ्यासारखे निघून गेले हे तुम्हाला आता स्पष्टपणे कळाले आहे. आता त्या अनुभवाचा वापर करून आयुष्यात सावधपणे आणि धाडसाने पुढे जाण्याची वेळ आता आली आहे. ती मिळाल्यावर तुम्हाला खात्री पटेल की देव कधीही उशिरा नाही, तर योग्य वेळीच धावून येतो. तुमच्या डोळ्यातील जे अश्रू आत्तापर्यंत केवळ असहाय्यतेचे होते, ते आता कृतज्ञतेच्या रूपात बाहेर येतील. मकर राशी ही संयमी राशी आहे. तुम्हाला बदल स्वीकारायला थोडा वेळ लागतो, पण हा बदल तुमच्या सुखासाठीच आहे. आता ग्रहांची बदललेली चाल अशी सांगत आहे की तुमच्या राशीत असलेले सर्व नकारात्मक प्रभाव आता नष्ट होणार आहेत. ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणे हे आमचे भाग्य आहे, कारण तुम्ही आमचे अविभाज्य कुटुंब आहात. म्हणूनच मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला हाईप करा आणि हा व्हिडिओ मकर राशीच्या लोकांपर्यंत पोहोचवा. येणारा काळ हा अन्यायावर न्यायाचा विजय दर्शवणारा काळ आहे. हा विजय केवळ बाहेरच्या जगावर नाही, तर हा विजय तुमच्या मनातील भीतीवर असेल. मकर राशीसाठी येणारी 1 फेब्रुवारीला पौर्णिमा म्हणजे एक नवीन जन्मच आहे. मनातील सर्व जुन्या वेदना आणि कडू आठवणी कायमच्या विसरून नवीन सुरुवात करा. अभ्यास करा आणि एका नव्या उमेदीने आयुष्याला सुरुवात करा. तुमच्या जीवनातील विघ्न दूर करण्यासाठी तुम्हाला ढाल म्हणून उभे राहावे लागेल. तुम्ही विचार करा, जर साक्षात विघ्नहर्ता पाठीशी असतील तर तुम्हाला कशाचीही भीती. तुमच्या डोळ्यातील पाणी पुसण्यासाठी स्वतः निसर्ग मोकळा करत आहे. अनेकदा आपण देवाला खूप आवडतो, तेव्हा तो आपल्या कल्पनेपेक्षा कितीतरी जास्त देतो. हेच आता तुमच्या बाबतीत घडणार आहे. या विश्वासासह आपण प्रगतीच्या दिशेने पाऊल टाकूया. मित्रांनो, व्हिडिओला एक लाईक करा आणि हाईप करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.